नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अखंड ज्योती ही अखंड श्रद्धेचं प्रतीक आहे आणि म्हणून नवरात्रीत आपण अखंड दिवा लावत असतो. पण हा दिवा जर मध्येच विझला तर काय? मनात असंख्य नाना वाईट विचार येतात. आपल्यासोबत काही वाईट घडणार आहे का? हा काही अशुभ संकेत आहे का? अशा विचारांनी मन अगदी भांबावून जातं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. असं कुठल्याच शास्त्रात सांगितलं नाही की दिवा विझला तर तो एक अशुभ संकेत असतो. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. दिवा अखंड ठेवण्यामागचा हेतू काय आहे ते समजून घ्यावं. अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा जी अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केलं जातं. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत विझून न देता अखंड तेवत ठेवली जाते, तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी. आपण सदैव जागृत राहावं याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवत ठेवला जातो. आपली भक्ती सतत जागृत राहावी म्हणून हा दिवा अखंड तेवत ठेवला जातो. या अखंड दिव्यामुळे अकाली मृत्यूची भीती राहत नाही, अशी सुद्धा भाविकांची श्रद्धा आहे. पण कदाचित अखंड ज्योत मालवली तर छोट्या निरंजनाने ती पुन्हा प्रज्वलित करावी. असं मानलं जातं की अखंड दिव्यासमोर मंत्राचा जप केला तर हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होतं. दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होतं. अखंड ज्योत अशा ठिकाणी ठेवा जिथे कमी वारा असेल, त्यामुळे दिवा विझण्याची भीती राहणार नाही. घरात अखंड ज्योत तेवत असेपर्यंत घरातील वातावरण शांत असावं. भांडण टाळावे. घरात शाकाहार करावा आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. घरात अखंड ज्योती तेवत ठेवणार असाल तर 9 दिवस घराला कुलूप लावू नये. घरात एखादा तरी सदस्य असू द्यावा. असंही म्हटलं जातं, अखंड ज्योत किंवा अखंड दिवा हा आपल्याला स्वत्वाचं भान करून देणारा असतो. मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्यानंतर तो आजूबाजूचं वातावरण, इतर परिस्थिती या सगळ्यामध्ये स्वतःला हरवून बसतो. इतरांची मतं आपल्यावर लादली जातात. इतर परिस्थितीचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि मग आपण कोण आहेत, मी कोण आहे याचं भान राहत नाही. मनुष्य हरवून बसतो. ते भान मिळवण्याचे नवरात्रीचे हे 9 दिवस असतात आणि त्याच गोष्टीचं प्रतीक आहे नवरात्रीचा अखंड दिवा. या अखंड दिव्याबद्दल अजून काही नियम आहे. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरात वारंवार कुणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानल्या जातात. पश्चिम दिशेला वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण ही यमाची दिशा असल्यामुळे दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असंही सांगितलं जातं. मी आधी सांगितलं तसं देवासमोरचा दिवा विझला तर अशुभ मानलं जातं, तरी धर्मशास्त्रात त्याला कोणताही अर्थ नाहीये. पण एक गोष्ट मात्र आहे, दिवा ओवाळताना जर तो चुकून खाली पडला तर मात्र त्यासाठी दीपपतन नावाची शांती करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला त्या ठिकाणी शांती करावी लागते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय. मंडळी, नवरात्रीत केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीमागे मोठा अर्थ आहे. जसं नवरात्रीत 9 दिवसांचे उपवास आहे, त्यामागे आपल्याला आरोग्याची प्राप्ती व्हावी आणि आपल्या शरीरात ऊर्जा, चैतन्य संचारावं हा उद्देश असतो. तसंच अखंड दिवा लावण्यामागे आपली श्रद्धा आणि भक्ती दृढ व्हावी. त्याचबरोबर आपल्याला स्वतःचं भान यावं, आपल्यामध्ये जागृती निर्माण व्हावी
हा उद्देश असतो. नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते. शक्ती अर्थात ऊर्जा आणि हीच ऊर्जा आपल्यामध्ये आली तर आपण अनेक चांगली कामं घडवून आणू शकतो. कितीही नकारात्मक वातावरण असलं तरीही ते सकारात्मकतेत बदलू शकतो. आणि नवरात्रीमध्ये ही शक्तीची उपासना करून आपण स्वतःमध्ये नव्या ऊर्जेचा संचार करून घ्यायचा असतो. म्हणजे पूर्ण वर्षभर पुन्हा नवरात्र येईपर्यंत जेवढे काही संकट आपल्यावर येतील किंवा जेवढ्या काही समस्या आपल्यासमोर येतील त्या सगळ्या आपण अगदी शांत डोक्याने सोडवू शकू. त्यासाठी नवरात्रीमध्ये उपासना करून ऊर्जा संपादन करायची असते. धन्यवाद.